मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आरआरबी फार्मा मध्ये वॅकन्सी निघलेल्या आहेत। आरआरबी पॅरामेडिकल भरती 2025। तर ही वॅकन्सी राहणार आहे रेल्वेमध्ये। तर रेल्वेमध्ये टोटल 434 जागांसाठी ही वॅकन्सी निघलेली आहे। तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी वॅकन्सी भरण्यात येणार आहे। तर संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि चला व्हिडिओला सुरू करूया। तर बघू शकता कोणत्या पदासाठी वॅकन्सी भरण्यात येणार आहे। इतर 434 अशा वॅकन्सी आहेत। तर इथे पदाची नाव बघू शकता। तर नर्सिंग सुप्रिटेंडेंट अशा 272 जागांसाठी इथे वॅकन्सी आहे। डायलिसिस टेक्निशियनसाठी अशा 4 वॅकन्सीत आहे। हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 अशा 33 अशा वॅकन्सी आहेत। आणि फार्मासिस्टसाठी बघू शकता इथे 105 अशा वॅकन्सी इथे भरण्यात येणार आहेत। रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन याच्यासाठी 4 अशा वॅकन्सी इथे भरण्यात येणार आहेत। बघू शकता इथे। त्याच्यानंतर खाली ECG टेक्निशियनसाठी 4 अशा वॅकन्सी भरण्यात येणार आहे। लॅब असिस्टंट ग्रेड 2 याच्या टोटल 12 अशा वॅकन्सी भरण्यात येणार आहेत। संपूर्ण पॅरामेडिकलसाठी या वॅकन्सी येणार आहेत। आरआरबी मध्ये अशा 434 अशा वॅकन्सी इथे भरण्यात येणार आहेत। तर लवकरात लवकर तुम्ही या भरतीचा फॉर्म भरून घ्या। तर लवकरात लवकर ही भरती पण इथे आजच पोस्ट झालेली आहे, बघू शकता खाली। आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहिती असेल काय, तर लॅब टेक्निशियन ह्याच्यासाठी। आणि याच्यामध्ये फी किती राहणार आहे, तर फक्त इथे महिलांसाठी 250 आणि जनरल OBC EWS साठी 500 रुपये फीस अशी लागणार आहे। अर्ज करण्याची पद्धत कशी राहणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने। आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025 11:59 PM पर्यंत इथे। तर परीक्षा ही लवकरात लवकर कळविण्यात येणार आहे। तर हिची आजच जाहिरात आलेली आहे। तर लवकरात लवकर तुम्ही याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा। 8 सप्टेंबर 2025 ही लास्ट तारीख सांगितलेली आहे। मित्रांनो, ही बघू शकता नोटिफिकेशन एक पेपरवरती आलेली होती। ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड RRBS याच्यातर्फे ही नोटिफिकेशन आली होती पेपरमध्ये। तर ही पेपरमध्ये बघू शकता कधी आली होती, तर कालच्या पेपरमध्ये आली होती। तर ही ओपनिंग डेट ॲप्लिकेशन कधी होणार आहे चालू, तर 9 ऑगस्ट 2025 आणि क्लोजिंग डेट होणार आहे 8 सप्टेंबर 2025। तर या दरम्यान तुमचं सर्व सबमिशन वगैरे इथे होणार आहे। ह्याच्यामध्ये बघू शकता पे लेवल कसं राहणार आहे। फार्मासिस्टला नर्सिंगसाठी पण आणि डायलिसिस टेक्निशियनसाठी पण। नर्सिंगसाठी बघू शकता पे लेवल इनिशियल 44 पर्यंत आहे। आणि त्याच्यामध्ये 20 ते 40चं एज। आणि टोटल वॅकन्सी आरआरबी 272 अशा वॅकन्सी आहेत। डायलिसिस टेक्निशियनसाठी बघू शकता पे लेवल 35,400 आहे। त्याच्यानंतर बघू शकता हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर 35 आहे। फार्मसिस्टसाठी 29 आहे। रेडिओलॉजिस्ट एक्सरे टेक्निशियनसाठी 29 आहे। त्याच्यानंतर बघू शकता ECG टेक्निशियनसाठी 25 आहे। त्याच्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी 21 आहे। असं टोटल बघू शकता इथे पे लेवल दिलेलं आहे। आणि टोटल वॅकन्सी पण बघू शकता इथे कशा पद्धतीने इथे दिलेलं आहे 434। तर ही वॅकन्सी बघू शकता ही कालच्या पेपरमध्ये प्रसारित झाली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे। तर बघू शकता ही एक छोटीशी नोटिफिकेशन होती। तर याची अजून एक वॅकन्सीची सीट अवेलेबल होणार आहे। कशा प्रकारे याच्यामध्ये संपूर्ण स्टडी वगैरे काय लागणार आहे, तर इथे वेबसाईट दिलेली आहे, जी पण तुम्हाला कोणत्या लोकेशननुसार कोणत्या तुमच्या स्टेटनुसार इथे वॅकन्सी वगैरे दिलेल्या आहेत। इथं बघू शकता अहमदाबाद, त्याच्यानंतर रांची, मुंबई, कोलकाता इथे संपूर्ण अशा इथे आणि वेबसाईट पण त्यांच्या दिलेल्या rrbbs.government.in। आणि सर्व या लोकेशननुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार। या लोकेशनला तुम्ही तुमचा वेबसाईटद्वारे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। कोलकाता इथे भरपूर सारे असे लोकेशन इथे आरआरबीने इथे दिलेले आहेत, जिथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तर जर अजून काही नोटिफिकेशन जर याची अवेलेबल झाली तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेन। तर बघू शकता 26/7/2025लाच ही इथे काही एक अपडेट आलेली आहे। ही एक छोटीशी
ची जाहिरात आहे. तर काही जाहिरात जर अवेलेबल झाली तर लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल. तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओला आणि काही अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक काही अशीच नवीन गव्हर्नमेंटची जाहिरात घेऊन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.